आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली। हा विठुरायाचाच आशीर्वाद आहे की राज्याच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ही पूजा करण्याची संधी मला माझ्या पत्नीला या ठिकाणी मिळाली। आणि मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग हे सर्वसामान्याचं दैवत आहे। महाराष्ट्रातला सामान्य माणूस विठ्ठलामध्ये आस्था ठेवतो, त्यांच्याकडनं प्रेरणा घेतो आणि किती कष्ट आले तरी त्या कष्टांचा सामना करतो आणि म्हणूनच इथे आलं की एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा ही प्राप्त होत असते। यानंतर बोलताना त्यांनी पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली। आपला प्रयत्न असा आहे की यावर्षीच काम सुरू झालं पाहिजे आणि काम सुरू झाल्यानंतर 2 ते 2.5 वर्ष त्याला लागतील, पूर्ण काम व्हायला 3.5-4 वर्ष लागतील, पण महत्त्वाचं जे काम आहे ते 2 ते 2.5 वर्षात आपण पूर्ण करू। आता पुढच्या काळामध्ये जवळपास सगळ्यांची आमची चर्चा झाली आहे। 80-90% लोक जे आहेत त्यांच्या शंका दूर झाल्या आहेत। 10-20% लोक आहेत त्यांना अजूनही शंका आहेत, त्याही आम्ही दूर करू। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊनच हे करायचं आहे। एक गोष्ट मी सांगतो की कॉरिडॉर झाल्यानंतर जे विस्थापित झाले तेही प्रस्थापित होतील आणि खूप मोठ्या प्रमाणात या नगरीचं चित्र बदलेल। इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या कॉरिडॉरमुळे पांडुरंगाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल। मुख्यमंत्री म्हणाले, वाढत्या भाविक संख्येला लक्षात घेऊन मंदिर परिसराचा विकास आवश्यक असून कॉरिडॉरमुळे वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील। यावर्षी वारीत विक्रमी गर्दी झाली असून प्रशासनाने दर्शन, स्वच्छता आणि इतर सुविधांचे प्रभावी नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार तसेच श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले।